स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण तरुणी 2 मिनिटासाठी कसं काय म्हणजे तू कसं काय म्हणतोय? तिकीट धारकांनी इतर 2-3 जणांना विनंती आहे की आपले मौल्यवान वस्तू, पर्स, दागिने यांची काळजी घ्या. मोबाईल रामकृष्ण मध्ये असं गेट ऐका ना, थोडं पुढे काढा. फारसं काय नाही इथं फिरण्यासारखं, काहीच समजतच नाहीत. इथं बघायला गर्दी तर लय बेकार आहे, त्यामुळे इथं काय आपल्याच्यानं बघणं होत नाही. आता इथनं निघाले पुढं आपल्याला पॉलिंग हाऊस मधली फुलं वगैरे काय बघायची असतील तर असं काय, तर इथं ब्लोअर सारखं काहीतरी सिस्टीम आहे बरं का, बघायला आली. बघू काय आहे विषय. तर आपण या ठिकाणी 75 ते 90 दिवसात निघणारा काळा कांदा बघायला आलेला आहे. विशेष म्हणजे ही रोपाव कांदा इथं बी टाकून इथं चालत नाही. कांदा बघून झालाय, आता काळं वांग बघायला आलोय. एवढ्या गर्दीत वांग काय दिसत नाही, पण तरी बी आलोय बघा. किचनमधून ट्रॅक्टर वगैरे नेऊ शकतो, इझिली आपण तोडू शकतो कॅरेट वगैरे, लेबर कॉस्ट कमी होऊन जाते. वांग तर बघितलं, वांग्यानंतर भाग येतो डायरेक्ट टोमॅटोचा. इथं टमाटर लागलेलं नसून डायरेक्ट सफरचंद हे उगवून आणलंय झाडाला. हा, ही मका आहे, मकाचा ह्यांनी असा पाला काढलाय. असं जर पाला काढून घरचीच मी मका करायची म्हणजे तर घरची म्हणणार वैरणीला काय करायचं. त्यामुळं ही प्रयोग इथं चालतोय, आपल्या घरी नाही. ही जागा माझ्या मित्राला आठवण देण्यासारखी खूप आहे. नवनवीन फुले, रंगबिरंगी. हाच जर रंग आमच्या आयुष्यात असता तर आज आम्ही कुठं पोचलो असतो. इथं सगळं कॉलेजचं बी मिळते बहुतेक, तीच बी बघायसाठी आली. टोमॅटो बघायचं झाल्यावर डायरेक्ट कांदा घ्यायला, कारण आपल्याला वेळीच नियोजन करायचं. कांदा बघून झालाय, डाळिंब बघायला आले. डाळिंब आपल्या खायसाठी लागते. डाळिंब बघून झाली, आलो डायरेक्ट आता केळं बघाय. ही नॉनी आहे, ही याचा वापर करून केली की काळी भांगार. शेतकऱ्याला बांधण्याची गरज नाही. ऊस बघायला आलोय, ऊस करायचा आहे असा लोखंडी चॅनल मारून. एक वेळ गोरासनी शेड मार नका, पण तुम्ही ऊसाला असलं करून घ्या, उत्पन्नच उत्पन्न. ऊस बीस बघून झालाय ओके मध्ये. आता चाललंय खरं मेन गेटवर, जिथं जी की व्हायरल चालू असते ट्रेंड त्या ठिकाणी. बारामतीत कृषी प्रदर्शन बघायला आला आणि तुम्ही ह्या ठिकाणी आला नसेल तर तुम्ही कृषी प्रदर्शनला आला ह्याचा पुरावा नाही. म्हणून काय पण करा, पण इथे येऊन एकदा फोटो तर नक्की काढून जावा. ही सुद्धा मेजर कंपनी चांगली बरं शेडची. खरबूज आणि कृषी जास्त चालते ना, ह्यांची खरबूज जास्त चालते ना. कारल्याची सावली केली या सिस्टमॅटिक मध्येच. तुमच्या बी रानात जाय वाट नसली तर दोन्ही बाजूनं कारली लावून मधनं चालत जावा, चांगला आहे. ॲग्रोस्टरवाल्याच बघून जायनंतर देहात बीज सेफ बसतं ह्यांच्याकडे आलेला आहे. ह्यांची थोडीफारशी माहिती घ्यायची आणि हालायचं आपण पुढं. वेगोर सुद्धा कंपनी चांगली असं माझ्या ऐकण्यात आलंय, त्यामुळं त्या कंपनीची डीपमध्ये माहिती घ्यायला आम्ही चाललेलो आहे. इथे बघायसारखं लय काय काय, पण शेवटी आपली इच्छा. आपण बारामती प्रदर्शन गाजवलेलं एकमेव घर. तुम्ही पहिल्यांदा जर इंस्टाग्राम उघडलं, जर कृषी प्रदर्शनाची रील आली आणि त्यामध्ये जर ही जर घर नसेल
तर त्या रीलला काय अर्थ नाही असं काही मला वाटतं. तर आपण आपल्या भागात सुप्रसिद्ध असं टॉपला चालणाऱ्या शिजंट्या कंपनी त्यांच्या टेंटमध्ये घुसलेलो आहे, प्लॉटमध्ये घुसलेलो आहे. आणि हे काय म्हणतो वाटाणा, मिरची, भेंडी असं काय तर हाय चालू आहे. एक एक 2-2 पुढं बघायचं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपण केळी नॉर्मल खातो ती पिवळी किंवा हिरवी असते, ही आहे लाल केळी. महादनच्या ह्याच्यात घुसलेलो आहे. हरभरा झाड महादननं आपल्याला धन्यवाद मानलेला आहे. आता खरं जरा सावलेला आधाराला आलं वाटायला लागली. इथनं पुढं चालू झालं सगळं पाणी व्यवस्थापन, ड्रिप इरिगेशन किंवा तसं काही असते त्यातलं प्रकार. नेचर डिलाईट कशी आलोय काय बोलू ह्यांना बोलाय माझ्याकडे शब्द नाहीत. नेचरची पेंड कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम. बारामती ॲग्रो. पेंड न्यायची असली तर संपर्क साधा, लवकरच काहीतरी नवीन. दूधधार ॲग्रो, बैराज ॲग्रो तांदवाडीच आहे ना. ब्लोअर कोणाला पाहिजे असेल त्वरित माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला हे आणून सोडतो. इथनं न्या. पाणी घेतलंय प्यायला. आपली परिस्थितीच राहील नाही दुसरं काय घेऊन ती बी 20 रुपयाला पाहिजे. आता एवढ्यासाठी मला जवळपास एक कवळाभर गावात जास्त करावं लागेल गेला दूध काढाय. हा आता इकडं नर्सरी बघायला आहे. इथनं मग अशी बाहेर निघायचं होतं पण आम्ही काही निघलो नाही. असू दे. नर्सरी बघायला पॉली हाऊसिंग सिस्टीम सगळी टोटल AC मध्ये. अजून कमर्शियल केलं नाही त्यामध्ये रोप वापरला त्यामध्ये काय शिकायला ऑटोमॅटिक सिस्टीमनं रोपं तयार करायचं नियोजन प्लस ऑटोमॅटिक सगळं पाणी मारायचं नियोजन. वर तर काय होईल त्या कळत. चालू सर फुडलं टमटमाला अडवालता त्याला आमच्या गावात उद्या दाखवतोच काय असतं ते. अशी काही लोक असते ती आज जाऊन हातपाय पडते ती आम्हाला एक व्हिडिओ काढू द्या म्हणून ती त्यांनी हातपाय पडून हे केल्यामुळं ते त्यांना आत घेतलेला आहे. मला बी बोलवलेलं पण मी थोडाफारसा बिझी असल्यामुळं आपल्याला काही वेळ नाही ह्यांना द्यायला म्हणून आपण बाहेर आलो. ही अशी काही लोक असते ती बाहेरनं आज जाते ती आज जाऊन बसून काही बी करते मला झाडात. चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. केस मध्ये पोचलेलो आहे आपण. ₹700 5 किलो. 500 रुपये निघलं 25 किलो भेटलं. 5 किलो 25 किलो. श्रीरामचं ठिबक आमच्यात बी वापरावं म्हणतोय मी. बघू चालू आहे. कृषी पुष्पक यांचा एक ब्रँड आहे जे आपण आपल्या कोथिंबीर पिकासाठी जर वापरला ना एक नंबर रिझल्ट राहतो. सर्वात जास्त गाजलेला ब्रँड आपल्या भागात वहिनीत आहे करू ती बघायला चाललोय आता. श्री सिद्धिविनायक दूध यंत्रणा इथं पोचलोय आपण. सांगाड मेगाडा सगळी सिस्टीम आहे यांची काहीतरी बघायचं आणि हलायचं.
इथं आलोय ट्रॅक्टर बघा. इथनं पुढं खरा धिंगाणा चालू झाला. बघायचं असेल तर इथेच यावं लागतंय. कसं आहे पाण्याचा धिंगाणा. इथं उन्हाळ्यात माणसासनी पे पाणी मिळत नाही, ही अशी उडवते. हां सुट्टी नाही. मला आवडतं क्षेत्र. हां कसं आहे कालवाड. नादी लागायचं ना मापचं कालवाड आहे तिथं. इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या शेळ्या आहेत त्या, तेवढे घेऊ बघून. या एखाद्या माणसाला बघायला जेवढी गर्दी नसते तेवढी जास्तपेक्षा जास्त गर्दी आहे. इथं फक्त एक बोकाड बघाय. सगळं बघून झाले. मी बाबा घराची दिसत वाट चालत राहायचा प्रयत्न चालू आहे. संपला विषय. काय गाडी पार्किंग आहे. येऊन लय झालं 2-3 तास झाला असतील. तेवढा सुट्टीच नाही. इथं म्हणते ते आपला वाट. तिथं आपली गाडी लावली. आपली गाडीला काढायसाठी खास माणसाने एवढा रस्ता ठेवला. माणसांचं एवढं प्रेम आहे ना आपल्यावर लय.